नमस्कार. आपल्या सर्वांची एज्युसायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला सायन्स पार्ट 2 चा सोशल हेल्थ कोणता सोशल हेल्थ नावाचा चॅप्टर शिकवणार आहे. सोशल हेल्थ चॅप्टर हा घर बसल्या सर्वच व्यक्तीसाठी लहान मोठ्या सहित विद्यार्थ्यांसहित पालकांसहित सर्वांना अतिशय समजणारा आणि समजून घेण्यासाठी सुद्धा सोपा आहे. तसंच आपल्या समाजातील इनॉर सोशल कशा प्रकारे ट्रीटमेंट मिळते त्याबद्दल काही गोष्टी आपण पाहणार आहोत. यामध्येच काही मेंटल स्ट्रेस, इनक्युरेबल डिसीज आणि कृत्रिमरित्या मेंटल स्ट्रेस दूर कसा करतात हे शहरी भागातला घटक आहे. काही खेडेगावामध्ये सुद्धा काही घटक असतात इन विलेज एरिया. सो वी विल सी द which factor affecting the social health. The number of 15 factors affect in our social. कशा प्रकारे समाजावर परिणाम करणारे घटक आहेत. अतिशय महत्वाचे असे very most important these 15 points we will see one by one. First of all, education. तर तुम्ही म्हणशाल सर एज्युकेशन कसं काय? कारण एज्युकेशन हा एक समाजामध्ये now we will see and explain the how to affect education in our social health. सोशल हेल्थ वर कशा प्रकारे आपलं एज्युकेशनचा इफेक्ट होतो. तर पाहूया. आपण पाहतो एज्युकेशन आजकाल काळाची गरज बनलेली, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये ही माणसामध्ये दरी निर्माण करत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो इन वन फॅमिली, एकाच फॅमिलीमध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स, बहीण आणि भावामध्ये सुद्धा हा फरक आपण पाहू शकतो की बहिणीला मराठी मीडियम आणि भावाला इंग्लिश मीडियम, यामध्ये सुद्धा एज्युकेशनमुळं आणि एज्युकेशन बाबतीत जर विचार केला तर शिक्षणासाठी बाहेरगावी घरातील मुलांना बाहेरगावी ठेवण्याचा हा उपक्रम जास्तीत जास्त चालू आहे. आणि त्यात याच्यामुळं एज्युकेशनचं होणारं जे काय बाजारीकरण, याला आपण म्हणू शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल स्टेटसवर सुद्धा एज्युकेशनचं प्रमाण होत आहे, परिणाम इफेक्ट होत आहे. पण एज्युकेशनसाठी फायनान्शियल स्टेटस म्हणजे वन बाय वन एकावर एक डिपेंडिंग अपॉन सगळे पॉइंट्स आहे. आता पहा, एज्युकेशन म्हणजे फायनान्शियल स्टेटस आलं. आता शिक्षण घेण्यासाठी पैसा लागतो, सर्वात महत्वाची बाब. आणि पैसा असेल तर तो एज्युकेशन घेण्यास कॅपेबल असतो. मग त्यासाठी फायनान्शियल स्टेटस मध्ये एज्युकेशन सुद्धा हा दोन्ही एकमेकांना पूरक आहे. तर पाहू शकतो बघा. आता फायनान्शियल स्टेटस कसं की काही गरीब व्यक्ती, काही श्रीमंत व्यक्ती, काही गरीब काही श्रीमंत, त्यामध्ये गरिबांना आपण गरीब व्यक्ती जे पुअर फॅमिली आहे, पुअर फॅमिलीज इन पुअर स्कूल्स, दॅट मीन्स द झडपी, अशा काही शाळांमध्ये, सॉरी पण शाळेचं नाव नाही घ्यायचा उद्देश नव्हता माझा, पण सहज निघून गेलं. आणि फायनान्शियल स्टेटस मध्ये आपण पाहू शकतो की गरिबीमध्ये उच्च शिक्षण घेणं होत नाही, हायर एज्युकेशन. आपण पाहतो की या दोन घटकामध्ये मुलगा आणि मुलगी हा दुरावा पाहायला मिळतो की फायनान्शियल स्टेटस मुळे मुलीचं शिक्षण थांबवलं जातं. स्टॉप द एज्युकेशन ऑफ गर्ल्स, मुलींचे शिक्षण थांबवतात कारण फायनान्शियल स्टेटस नाही म्हणून. तसंच त्याच्यानंतर आता तिसरा घटक आहे गार्डन. गार्डन म्हणजे आपण आजूबाजूला पाहतो की आपल्या सराउंडिंग मध्ये कशा प्रकारचा एरिया आहे. राहणीमानासाठी सर्वात मोठा डिफॉरेस्टेशन, यामध्ये गार्डन्ससाठी डिफॉरेस्टेशन
म्हणजे जंगलतोड. जर झाडं नसतील तर गार्डन राहणार नाही. मोस्ट ऑफ द ट्रीज, मोस्ट ऑफ द फॉरेस्ट, दॅट मीन्स द गार्डन. आता जितके जास्त मोस्ट ऑफ द प्लांट्स आपल्याला ऑक्सिजन तितकं जास्त मिळतं. म्हणून हा सुद्धा गार्डन असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला एक सोशल परिणाम होतो. तसंच टॉयलेट, प्रत्येकाच्या घरामध्ये तर बाथरूम नसतात, असायला पाहिजे, गरजेचं आहे. कारण या टॉयलेट्समुळं उघड्यावर गेल्यामुळं इन फ्री स्पेस मोस्ट ऑफ द डिसीज स्प्रेड, काही रोग पसरतात. आणि हे रोग अशा लोकांना होतात की ज्यांचा एरिया, ज्यांचं रेसिडेन्शियल एरिया त्या टॉयलेटच्या ठिकाणी असतो. बऱ्याच खेडेगावात आपण पाहतो गावाच्या समोर जाण्याच्या अगोदर जवळपास अर्धा किलोमीटर अगोदर कळतं की गाव लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे टॉयलेटचा अभाव. त्याच्यानंतर वॉटर, पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल, कारण पिण्याच्या पाण्यामधून सुद्धा ड्रिंकिंग वॉटर थ्रू स्प्रेड मोस्ट ऑफ द डिसीज. फॉर एक्झाम्पल टायफॉइड, हेपॅटायटिस, टीबी, दिस डिसीज स्प्रेड थ्रू द वॉटर. कंटॅमिनेटेड वॉटर, पाणी दूषित असेल तर असे रोग पसरत असतात. तसंच त्याच्यानंतर सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ द सोशल हेल्थ. तर सोशल हेल्थ मध्ये आपण फिजिकल कंडिशन आणि सोशल. सोशल मीन्स सामाजिक, फिजिकल मीन्स भौतिक. भौतिक जी काही परिस्थिती आहे आजूबाजूची, आपण ज्या परिसरामध्ये, ज्या एरियामध्ये राहतो, ज्या एरियामध्ये रेसिडेन्स करतो, त्या ठिकाणची जी कंडिशन आहे त्या कंडिशनवर डिपेंड आहे की आपण कशा प्रकारचा बिहेवियर करत असतो. समाज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल. सोशली आपल्याला कशा प्रकारे राहायला पाहिजे हे आपण आजूबाजूचा एरिया पाहून शिकत असतो. लहान मुलं जे मोठ्यांचं कृती करत असतात, तसंच समाजामध्ये वाढती दरी सुद्धा होत असते. त्यानंतर सोशल एन्व्हायरमेंट, पर्यावरण. आपल्या आजूबाजूचं सोशल एन्व्हायरमेंट कसं आहे, का आपल्या बाजूचा एरिया कंटिन्युअसली चिंगराचिंगरीचा आहे, क्राऊडचा आहे, कशा प्रकारे व्यक्ती एकमेकांसोबत ट्रीटमेंट करतात, कशा प्रकारे, हे सर्व काही आपण अनुकरण करत असतो. हा सुद्धा सर्वात मोठा भाग आहे आपल्या सराउंडिंग मध्ये. हाऊ टू सोशल एन्व्हायरमेंट, कशा प्रकारे सोशल एन्व्हायरमेंट आहे. मी या अगोदर बोलत सहज सांगून गेलो की रेसिडेन्शियल एरिया तो या ठिकाणी आहे. पहा, रेसिडेन्शियल एरिया, इफ द our residential area is well educated and higher educated म्हणतो आपण, त्या ठिकाणी असेल तर आपण त्या ठिकाणी राहून त्यांच्या सहवासामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला संस्कार येत असतात. पण त्याच ठिकाणी जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये आपण मुलं पाहत असतो कशा प्रकारे त्यांच्यावर संस्कार येतात, त्या आजूबाजूची मुलं पाहतात. बऱ्याच ठिकाणी पाहतो त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या सराउंडिंग मध्ये कशा प्रकारे रेसिडेन्शियल एरिया आहे त्यानुसार त्यांच्यावर त्याचे बिहेवियर होत असते. बऱ्याच जणांना आपण चिडचिडेपणाने पाहत असतो, दोष त्यांचा नाही, रेसिडेन्शियल एरियाचा असतो. तसंच रेसिडेन्शियल एरिया नंतर पॉलिटिकल कंडिशन. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की सर्व ठिकाणी पॉलिटिक्स असतात, म्हणजे राजकीय कंडिशन, राजकीय अवस्था कशी आहे, पॉलिटिक्स, त्यांची जी काही विचारधारणा आहे, व्ह्यूज, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, पॉलिटिकल कंडिशन सुद्धा त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द अफेक्टेड ऑन द सोशल हेल्थवर अफेक्ट करत असतात. तसंच प्लेग्राऊंड, आजकाल ही गोष्ट खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. की आपण पाहतो की आपल्या घरातील लहान मुलं, स्मॉल बॉईज, चिल्ड्रन्स ग्राउंडवर जाऊन खेळायला, प्लेइंग करायला खूप कमी प्रमाणात जातात. आजकाल टेक्नॉलॉजीमुळे त्यांच्यावर प्लेग्राऊंडचं खूप मोठं जे काही अभाव पाहायला मिळतो. नाहीच. बघा, या दिवसामध्ये
उन्हाळ्यामध्ये पहिल्याच्या काळामध्ये मुलं बाहेर खेळत होते. प्लेइंग क्रिकेट, प्लेइंग कबड्डी, विटीदांडू असे वेगवेगळे खेळ होते. पण आता सध्या नाही. मोबाईल घेतला, ते काय ते वेगवेगळे गेम्स आहेत मोबाईलवर ते लावायचे आणि खेळत जायचं. पण प्लेग्राऊंड आणि काही जे प्लेग्राऊंड आहेत त्या प्लेग्राऊंडवर आता रेसिडेन्शियल एरिया बनवत आहे, म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स बनत आहेत. त्यामुळे सुद्धा प्लेग्राऊंड आजकाल नाही होत चालले. तसंच सोशल ट्रीटमेंट, समाजामध्ये कशा प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंट, तुमचा उपचार कसा होतो, म्हणजे हे काही दवाखान्याचा उपचार ट्रीटमेंट नाहीये, ती ट्रीटमेंट वेगळी, सोशल ट्रीटमेंट वेगळी. माणसाला कोणत्याही व्यक्तीला एनी पर्सन मोस्ट इम्पॉर्टंट सोशल ट्रीटमेंट, मेंटॅलिटी, त्यांची मेंटॅलिटी कशा प्रकारे आपण चांगली बनवू शकतो, तर किती आहे सोशल ट्रीटमेंट. आपल्या आजूबाजूचा परिसर जे सराउंडिंग आहे तो एरिया. तसंच सोशल सेफ्टी, सामाजिक सुरक्षितता, सेफ्टी, समाजामध्ये आपल्याला सेफ आहोत का, कसा आपला एरिया आहे, तसंच ही सेफ्टी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी कोणती वाहनं आहेत, विच व्हेकल्स यूज टू द ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागतात. पाहतो आपण बऱ्याच ठिकाणी की एकाच बसमध्ये खेडेगावातून बाहेर असताना लिमिटेशन असती 40 ते 50 पर्यंत, पण नाही, लटकून उभं राहून 70, 80 व्यक्ती जात असतात. त्या ठिकाणी बरेच असे ओल्ड पर्सन असतात की त्यांना त्याचा त्रास होत असतो. ऑटो असतील, जीप असतील, या सर्व हे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मध्ये आपल्याला येत असतात. हे सुद्धा आपल्या सोशल हेल्थवर अफेक्ट करत असतात. तसंच एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटी, आपण आजकाल पाहत आहोत की मॅक्सिमम स्टुडंट दे डज नॉट हॅव एनी जॉब्स, त्यांना कोणताही जॉब नाहीये. बेरोजगार ज्याला म्हणतो आपण, जॉबलेस. एज्युकेशन झालेलं आहे, शिक्षण भरपूर झालंय, पण जॉब नाही. याच्यामुळे सुद्धा आपल्या सोशल हेल्थवर इफेक्ट होतो. कारण जॉब नाही, एज्युकेशन झालंय पण जॉब नाही, म्हणून त्यांनी वेगवेगळे पर्याय करून पाहत असतात. जसं की नक्षलाईट आपण पाहत असतो. आता हे सांगायचं तसं काही नाही मला, पण सहज आठवलं. आणि याच्यानंतर शेवटचं आहे सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स. आता सर्वांना बेसिक नीड्स लागतात. फूड, शेल्टर, क्लॉथिंग अँड मेडिसिन. खायला अन्न लागते सर्वांना, कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो. फूड्स, शेल्टर, राहण्यासाठी निवारा, राहण्यासाठी घर लागतं. शेल्टर्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. अँड देन क्लॉथिंग, अंगभर झाकण्यासाठी कपडे लागतात. आणि मेडिसिन, लास्ट इज मेडिसिन. मेडिसिन व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज द समजा कोणी बिमार पडलं तर त्यासाठी आपल्याला, आणि मेडिसिन आजकाल गरजेचं झालेलं आहे. जसं आता जो डिसीजचा जो एक व्हायरल डिसीज आहे त्याचं नाव आहे कोरोना व्हायरस. कोरोना या व्हायरस पासून कोविड-19 हा डिसीज स्प्रेड होते. त्या ठिकाणी आता अख्ख्या जगाला मेडिसिनची गरज आहे, बेसिक नीड्स मध्ये. तर अशा प्रकारे हा एक शॉर्ट मध्ये कशा प्रकारे हाऊ टू अफेक्ट ऑन द सोशल हेल्थ these 15 points. अँड याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं म्हणलं तर पियर ग्रुप्स म्हणजे समवयीन मुलांचं. आणि आपण पाहतो एकाच फॅमिलीमध्ये होत असणारा दुरावा. जॉईंट फॅमिली, मोठी फॅमिली असेल तर त्या ठिकाणी सर्वच व्यक्ती एका ठिकाणी असतात. आणि जॉईंट फॅमिली नसेल, समजा काही बाहेरगावी लहान मुलं एकत्र नसतात, आजी आजोबा नसतात, त्यांच्यामुळे सुद्धा बराच त्याचा परिणाम होत असतो. तर
त्यातून समोर येणारे घटक म्हणजे महत्वाचं मेंटल स्ट्रेस, and another is addiction. कोणते कोणते? मेंटल स्ट्रेस अँड ऍडिक्शन हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर यावरील तुम्हाला सर्वांना या कंटेंट्स बद्दल अधिक माहिती मिळून तुम्हाला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्हाला सेंड करायचं आहे. कशा प्रकारे तुम्हाला माहिती मिळेल आणि तसंच आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मेंटल स्ट्रेस आणि ऍडिक्शन व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.